मध्ये जिथे जोडले जातील व्हॉइस ऑफ वरप आणि अर्थातच कल्याण डोंबिवलीचा एक गोड आवाज प्रसन्न चव्हाण सरांची ते ओव्हर यू. थँक्यू सो मच. धन्यवाद. क्या बात आहे. कॅश प्राइज टीम पाटील प्रतिष्ठान या संघासाठी आहे. त्याच्यामधील खेळाडूंसाठी नुकतंच इथे प्रथमेश दादांनी सांगितलं की गोलंदाजी करत असताना सिद्धूने जे या स्पर्धेमध्ये मेडन षटक हाताळलं त्यासाठी प्रदीप पाटील साहेब यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. क्या बात आहे. आणि ज्यांनी त्या मॅचमध्ये या अंबरनाथ नगरीमध्ये प्रथमच गोलंदाजी केली, डेब्यू जिथे अंबरनाथ प्रीमियर लीग मध्ये केला, 15 वर्षाचा खेळाडू आहे आणि ज्यांनी पहिल्याच बॉलवरती विकेट आपल्या नावावरती केली दुर्गेश, त्याच्यासाठी 2,000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या वतीने जरूर आहे. क्या बात आहे. सन्मान्य आदरणीय विद्यमान नगरसेवक प्रदीपदादा पाटील साहेब आणि संघाचे पुरस्कर्ते त्यांच्या वतीनं जरूर कॅश प्राइज देण्यात येईल. चला मी विनंती करेन कृष्णादय आपण, कारण की स्वतः एक लेजंड क्रिकेटर आहेत, एक नवीन नवख्या खेळाडूंना त्याचे शुभाशय जरूर ते चला आपण प्रथमेश ना आपण या इनिंग नंतर देऊया. चला मॅचला आपण सुरुवात करतो. एका बाजूला जिथे मॅचला सुरुवात होती पहिला बॉल आपल्या समोर आहे आणि जाव्या कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील प्रसन्न चव्हाण सर. ओडिओ. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद अनुजी मोरे सर. सर्वांचं सहर्ष स्वागत संध्याकाळच्या सत्रामध्ये. गुड इव्हनिंग ऑल व्ह्युअर्स. अंबरनाथ प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या दिवशीला आपण वळतोय. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. सलामीचे 2 फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. स्नेहल सावंत आणि त्यांच्या जोडीला अनंत वाघ, मॅगी ॲज अ ओपनिंग पेअर. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. योगेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. धावसंख्या फलकावरती 1. श्यामदादा देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. वेलकम श्यामदादा, आपलं देखील सहर्ष स्वागत. फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या फलीकडे. चौकार आलाय फलंदाज स्नेहल सावंतच्या बॅटमधून. 4. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. अफलातून टायमिंगच्या जोरावरती पॉवर प्लेला फोडलाय. पॉवर प्ले ज्यावेळेस सुरू असतं त्यावेळेस मैदानावरती 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात. त्यामुळे इनफिल्डला बेतून आउटफील्ड जर वेगवान असेल तर मात्र तुम्ही धावा देखील बनवू शकता. हे मैदानावरती दाखवून दिलंय. आलाय चौकार. धावसंख्या 5. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलाय. स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल सीमा पार. मिळतील धावा 6. आकाशाला गवसणी घालणारा गगनभेदी गगनचुंबी आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. लेदर बॉल क्रिकेट खेळायचा अनुभव ज्या खेळाडूकडे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडतोय. एक चौकार एक षटकार अच्छा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. इथे लाईन आणि लेंथ मध्ये मिस्टेक होत असताना मिड विकेटच्या दिशेला फिल्डरच्या वतीने झाली आहे मिस्टेक आणि बॉल सीमा पलीकडे जात असताना आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतो. आलाय अजून एक चौकार 4 धावांसाठी. गुड स्ट्रोक. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती होत असताना का बॅटिंग करतात स्नेहल सावंत.
टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडतोय हा खेळाडू. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील हेच करावं लागतं. गॅप्स शोधावे लागतात आणि गॅप्स मैदानावरती शोधतात. चौकार देखील आला. धावसंख्या 15. यावेळेस यू मिस. हाय विल डेफिनेटली हिट. फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या, त्याच एष्ट्या गोलंदाजाने वाकवल्या. विकेटचं पतन होत असताना पहिला धक्का बसतोय 15 या आकड्यावरती. विकेट. मोहन शेठ पाटील साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, शुभ स्वागतम, आता स्वागतम. मोहनदादा पाटील साहेबांची नुकताच उपस्थिती पाहायला मिळेल. जे उद्योजक आहेत त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. स्वीपर कव्हरचा फिल्डर डाऊन द बॉल जरूर होता. मैदानावरती सिंगल कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 तर कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. मिसफिल झाली आहे. फक्त 3 धावा देखील कंप्लीट. सूर्यकांत नानासारखा एक जबरदस्त खेळाडू या संघामध्ये. अमोल सारखे एक जबरदस्त खेळाडू या संघामध्ये. त्यामुळे धावा बनतील या ती मात्र शंकाच नाही आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला 18 पाहायला मिळेल. 18 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल. पहिल्या षटकाचा अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय, जे मात्र 18 या आकड्यावरती. क्रमांक मैदानावरती 2 ला होती सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅक वरती अमोल सरांना आपण पाहतोय. स्वतः रक्षण आहे, खल निग्रहण आहे या ब्रीद वाक्यावरती चालणारे आमचा पोलीस प्रशासन आणि पोलीस प्रशासकीय अधिकारी अमोल सर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील हॅमर करण्याचा प्रयत्न होता. सूर्यकांत नाना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटचा फार दांडगा अनुभव या खेळाडूकडे आहे. अनेक सारे पावसाळे, अनेक सारे उन्हाळे पाहिलेत. सुजल यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करेल. फार चांगलं क्वालिटी आणि क्लॅरिटी आपल्याला ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीने पाहायला मिळते. तेजस सर आणि त्यांची संपूर्ण टीम 4 कॅमेऱ्यानिशी या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. यावेळेस देखील खोलवा टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज झाले बाद. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. याच दरम्यान लाखों की बस्ती में हमारे दिलदार असते. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अंबरनाथचं नाव मोठं व्हावं यासाठी ज्यांचं भरपूर सारं प्रयत्न असतं असे आपले सर्वांचे लाडके कार्यकुशल कार्यसम्राट नगरसेवक साहेब आणि त्यासोबतीला अंबरनाथ टेनिस बॉल क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष उमेशदादा पाटील साहेबांची नुकताच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. साहेबांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत आणि उमेशदादा पाटील साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. साहेबांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. 18 वरती हा दुसरा धक्का बसतोय. 18 वरती हा दुसरा धक्का बसेल. नवीन बॅटर मैदानावरती साहिल नागर आपण पाहतोय. साहिल कुर्णे आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल जरूर. डीप मध्ये खेळाडू त्यांच्या आवाक्याच्या दूर त्यांच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. गाडी पोहोचली आहे डेस्टिनेशन वरती. अर्थात बॉल सीमारेषा पलीकडे मिड विकेटच्या दिशेला आलेला जबरदस्त चौकार. बावीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धेचे प्रमुख आयोजक निर्माते शिल्पकार आदरणीय उमेशदादा पाटील साहेबांची नुकताच उपस्थिती पाहायला मिळेल. कार्यकुशल कार्यसम्राट दमदार नगरसेवक साहेब देखील आहेत. अंबरनाथ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष देखील आहेत. या स्पर्धेचे प्रणेते निर्माते शिल्पकार देखील आहेत आणि ज्यांच्या वतीने ही जबरदस्त स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. ना भूतो ना भविष्यती
8 वर्षानंतर 8 वर्षाचा वनवास आणि त्या वनवासानंतर मिळालेला हा आपण पाहू शकतो सर्व आपल्याला क्रिकेटचा महाकुंभ महाथरार पाहायला मिळतोय ते म्हणजेच अंबरनाथ प्रीमियर लीग APL 2026 हे देखणं पर्व ज्या पर्वावरती सर्वांना गर्व आहे अशी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय APL अंबरनाथ प्रीमियर लीग मध्ये संध्याकाळचं सत्र. गुड इव्हनिंग ऑल व्ह्युअर्स, सर्व लाडके मायबाप प्रेक्षक क्रीडा रसिक राजाचं आपण सहर्ष पुन्हा एकदा स्वागत करतोय. धावसंख्या 24 पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ झाला. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 ऑन द बोर्ड. त्यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करत असताना मैदानावरती आलियाजी मात्र सिंगल आणि नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहू शकतो दादा आलेत आणि दादांच्या वतीने कॅश प्राइज देखील लॉन्च झालाय. उमेशदादा पाटील साहेबांच्या वतीने 3 बॉल 3 सिक्सर, 3 बॉल 3 विकेट आणि 3 बॉल 3 चौकारांसाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक देखील आपल्याला पाहायला मिळेल. शुभम दादा पाटील साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील APLच्या वतीने सहर्ष स्वागत. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती समाप्त. धावसंख्या 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. वेड्या लढण्यात शान आहे. गाड्यात झुलती फुलांची एक कमान आहे. हवं ते घे कारण दुनिया एक दुकान आहे. मित्रांनो, अडचणींचं अगदी सावट ज्या संघावरती पडलं होतं असा संघ जनता ABC 11 आता या मॅच मध्ये कमबॅक करण्याच्या आशा पल्लवित करणारी गोलंदाजी करू शकेल का? असं म्हटलं जातं की यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनूसा दिल में जगाना पड़ता. मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता आशियाना, वो बोली तिनका उठाना पड़ता. ज्याप्रमाणे एक चिमणी तिनका उचलून घरट्यामध्ये रूपांतर करते, तुम्हाला कमबॅक देखील तशा प्रकारेच करावं लागेल. छोटासा एक कमबॅक केलं, त्यावरती थोडासा कॉन्फिडन्स बिल्डअप करा आणि एक मोठा कमबॅक करणं गरजेचं आहे. मात्र यावेळेस बॉल अवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डीपमध्ये फिल्डर, नोमॅन्स लँडमध्ये बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळाला. मैदानावरती आलेली जी मात्र बघता बघता सिंगल. धावसंख्या 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. तिसरं प्रगती पथावरती या समालोचन कक्ष आपण पाहतोय. समालोचन कक्षामध्ये डिजिटल स्कोररच्या भूमिकेमध्ये लोकेश सरांना, सायराज सरांना मॅन्युअल स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्या सोबतीला आमचे साथी समालोचक, आमचे बंधुतुल्य मित्र अनुजजी मोरे सर देखील पाहायला मिळतात. यावेळेस देखील हापटी बार जरूर होता. खट करण्याचा प्रयत्न मात्र आला. बॉल डॉट. फलक 26 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 26 रन्स ऑन द बोर्ड. कमबॅक होतोय. एक सिंगल, एक डॉट, 2 बॉलवरती 1 धाव खर्च केली आहे. फिरतायत बॉल. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. मॅगी मैदानावरती आलेत. मिस्टर 360 त्यांच्या बॅट मधून देखील सिक्सर पाहायला मिळतोय. कमालीचा स्ट्रोक, षटकार. एक लेजंड खेळाडू मेल्विन सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि आमच्या क्रीडा रसिक राजा मायबाप प्रेक्षकांसाठी आता सुवर्ण संधी आहे. स्पर्धेचे प्रमुख आयोजक, निर्माते, शिल्पकार, लाखो की बस्ती में हमारे दिलदार असती अर्थातच उमेशदादा पाटील साहेबांच्या वतीने आयव्या झेलसाठी तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक. आणि या मॅचची गोल्डन विकेट देखील होत असताना कॅरी. फलंदाज मैदानावरती बाद होत आहेत. अनंत वाघ, मॅगी यांच्या खेळीचा अंत होत असताना मोठा धक्का असेल. डीजे
32 वरती आपण पाहू शकतो तिसरा धक्का बसतोय, म्हणजे कमबॅक झालंय संताराचा एबीसी 11 संघाचं. मागील मॅच देखील जबरदस्त कामगिरी या संघाने केली. एक बॉल एक धाब्याची गरज असताना क्लोज अतिशय कॉल होता, पाय जो स्टंपला लागला. अन्यथा तिथे देखील आपल्याला मॅच जिंकत असताना संताराचा एबीसी 11 हा संघ देखील पाहायला मिळाला असता. अनिलदादा गायकवाड साहेबांचा संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अनिलदादा गायकवाड साहेबांचा विचार केला तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्या वतीने आपल्याला टीव्ही स्क्रीन या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. त्यांच्या संघामध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला त्यांनी शूज देखील दिलेत आणि ब्रांडेड शूज आहेत. भाई खर्चा भी किया और वो भी ब्रांडेड चीज़ों पे किया और अपने प्लेयर्स का पूरी तरीके से ख्याल रखते हुए तारीफ करना चाहूँगा मैं, जिस तरीके से अनिलदादा गायकवाड़ साहब के माध्यम से अपने खिलाड़ियों का नक्कीच त्यांच्या खेळाडूंचा आपण पाहू शकतो काळजी घेत असताना ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. डॉट बॉल पाहायला मिळतोय 32 32 धावा धावफलकावरती असतील 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 32 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील शॉर्ट बॉल जरूर होता. आखुटप्याचा बॉल लॉंगॉनच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो सिंगल धाबेच्या मदतीने षटकाची युती सांगता. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त होईल. 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच ब्रह्मा वॉरियर्स आणि पाटील प्रतिष्ठान असे 2 दिग्गज संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे संदीपदादा लकडे साहेबांचा संघ ब्रह्मा वॉरियर्स आणि दुसरीकडे प्रदीपदादा पाटील साहेबांचा संघ पाटील प्रतिष्ठान इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सो दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. ही दोन्ही संघांना विनंती. धावसंख्या फलकावरती 33 पाहायला मिळते. सुपर आत्तापर्यंत कमबॅक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. जाणता राजा एबीसी 11 संघाच्या वतीने कमबॅक करावा लागेल. आता बॅटिंग करत असताना कार्तिक 11 शैलेशदादा भोईर साहेबांचा हा संघ. स्वतः शैलेशदादा फार जबरदस्त बॅटिंग करतात. जतीन 11 संघाकडून खेळत असताना आपण उमेशदादांना देखील पाहूया उद्या. प्रदीपदादा देखील असतील आणि शैलेशदादा देखील उद्या इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. यावेळेस देखील जबरदस्त कॅच, वॉट अ कॅच. थोडीशी लो होती पण कुठल्याही प्रकारचा अटेम्प्ट जो मात्र लो नव्हता. भरसक प्रयत्न आणि प्रयत्नांती परमेश्वरी ते झेल स्वीकारली गेली आहे. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. मोठा धक्का बसेल. ओमकारच्या खेळीचा अंत. ओमकार बॅक टू दी पवेलियन. फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 4था धक्का बसतोय. कार्तिक 11 संघाच्या विरोधामध्ये आता कमबॅकच्या अशा पल्लवीत होणारी गोलंदाजी जाणताराचा एबीसी 11 संघाच्या वतीने पाहायला मिळतात. पण कार्तिक 11 संघ देखील कमबॅक करू शकतो. अजून देखील जवळपास 11 बॉलचा काही शिल्लक आहे आणि 11 बॉलमध्ये 20 जरी आले तरी देखील 50 धावा एक चांगले टोटल मैदानावरती डेफिनेटली पाहायला मिळेल. मिड विकेटच्या दिशेला जबरदस्त स्ट्रोक. मात्र क्रिकेटमध्ये फुटबॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पायाने बॉलला अडवलाय. मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळेल आणि तितकीच जबरदस्त आपल्याला फुटबॉलची स्किल सेट देखील पाहायला मिळतोय. जबरदस्त आपण पाहू शकतो इथे फिल्डिंग. 2 धावा वाचवल्यात. 2 धावा ऍड होतील. धावसंख्या 35. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट पाहायला मिळतोय. जान जाय पर गेंद ना जाय हा एफर्ट. यावेळेस देखील इनटू दी स्लॉट मधला बॉल होता. लॉफ्टेड ड्राइव्ह देखील आपल्याला पाहायला मिळाली. ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेला रनआउटची संधी आणि मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 37. 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ झाला. ज्याप्रमाणे आम्ही उल्लेख केला दुपारच्या सत्रामध्ये की डायरेक्ट हिटसाठी देखील ज्या खेळाडूने डायरेक्ट हिट केला त्या खेळाडूला 1000 रुपयाचं पारितोषिक आणि ज्या एंडला हिट केला
त्या पंचांना देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल. पंच भरपूर खुश असतील का नसावं, कारण कधी आपण बघायला गेलं तर पंचांवरती कोण अशा प्रकारे पारितोषिक लावत नाही. पण उमेशदादा पाटील साहेबांचा विचार केला तर एक रॉयल व्यक्तिमत्व आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे पाटील प्रतिष्ठान संघ आणि दुसरीकडे संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल ब्रह्मा वॉरियर्स. एकीकडे संदीपदाजी लकडे साहेबांचा संघ आणि दुसरीकडे प्रदीपदादा पाटील साहेबांचा संघ. दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, पाटील प्रतिष्ठान आणि ब्रह्मा वॉरियर्स. आजच्या दिवसामध्ये जेम्सने काय बॅटिंग केली, लगातार 5 बॉलवरती 5 षटकार जेम्सच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. आणि जो आयकॉन खेळाडू होता त्या आयकॉन खेळाडूलाच जवळपास 5 सिक्सर ठोकले. कॅपॅबिलिटी परफॉर्मन्स दाखवला या खेळाडूने. 40 धावफलकावरती शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 40 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर पुल केलाय आणि बॉलला गुल केलाय, फाटवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. सोडलेत बाबूने, हरकत नाहीये, पुन्हा एकदा चान्स मिळेल. संधू आता कोळी आपल्याला पाहायला मिळतात, क्युरेटर आहेत या मैदानाचे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो काय स्ट्रोक होता, फ्लॅटेड स्ट्रोक पॅरलल टू दी ग्राउंड. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय, सिक्सर आलाय. धावसंख्या फलकावरती 46 धावा. 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये कार्तिक 11 संघ जबरदस्त कामगिरी करतोय. आणि बॉलिंग ट्रॅक वरती राजू यांना आपण पाहतोय. स्लोवर गतीचा बॉल हाताळण्यासाठी हा खेळाडू माहीर आहे, पण जे हाफ ट्रॅकर बॉल असतात ना कुठेतरी घातक साबित होऊ शकतात. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतील. राजू शेवटचं षटक असेल, शेवटचं षटक. वेट वॉच अँड देन डिलिव्हर्ड. पहिले वेळ घेतला, ऑफस्टम्पच्या बाहेर थोडेसे शफल झाले. ऑन साइडला ड्रायव्हिंग लेनवरचा बॉल होता, त्याला खेचून मारला मिड विकेटच्या दिशेला. आणि मैदानावरती आपण पाहू शकतो बघता बघता सिंगल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 47 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील ऑन साइडला बैठक स्ट्रोक, मात्र स्क्वेअर लेग मध्ये फिल्डिंगला जवाब पाहायला मिळते. आणि या मैदानावरती आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल बॅकिंग साठी खेळाडू आहेत. सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 48 धावफलकावरती पाहायला मिळतील. पाटील प्रतिष्ठान संघाने आज धावेंचा उच्चांक मांडला, ज्यामध्ये सुरुवात प्रथमेश दादाने केली. 2 बॉल 2 चौकार मारले. त्यानंतर जेम्सने 5 बॉलमध्ये 5 सिक्सर पाहायला मिळाले. आज सुरुवात षटकारांपासूनच प्रथमेश दादाने केली होती. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर कॅच मैदानावरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. विकेटचं पतन देखील होतं. 48 वरती हा 5वा धक्का. बड़े स्ट्रोक आ सकते हैं। 55 से 60 के बीच में अगर रन संख्या बनी तो एक अच्छा टोटल जनता राजा एबीसी 11 के सामने रखा जाएगा। कार्तिक 11 के माध्यम से बढ़िया मुकाबला रहेगा, इसमें कोई दो राय नहीं है। सूर्यकांत नाना सारखा एक जबरदस्त बॅटर देखील आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतोय। झाली मिस्टेक इथे आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील। रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का। येस, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर होत आहेत आउट, बॅक टू दी डग आउट।
अठ्ठेचाळीस वरती या 6वा धक्का बसतोय. हव्याच्या झोक्याने पत्त्याचा बंगला ढासळून जावा अगदी त्याप्रमाणे डाव कोसळत असताना पावसाळ्याची सुरुवात आता थोड्याच दिवसामध्ये होईल. घाटामध्ये दरड कोसळते तसा हा डाव कोसळला. बॅटिंग करत असताना कार्तिक 11 संघाचा पण अजून देखील 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका आला 55 प्लस एक चांगली टोटल असेल. यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय चांगला बॉल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. प्रथमेश दादांनी आज काय सुरुवात केली. जबरदस्त 2 बॉल 2 सिक्सर ठोकले जेम्सने. 5 बॉल 5 सिक्सर. धावेंचा उच्चांक पाटील प्रतिष्ठान संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला तब्बल 75 धावेंचं लक्ष समोर ठेवलं होतं. यावेळेस देखील जबरदस्त स्लोवर गतीचा बॉल. मात्र बॉल अतिरिक्त वळण घेतोय. हायवेवरती वळणारे रस्ते आणि क्रिकेटमध्ये वळणारे चेंडू घातक असतात. आपण पाहतोय कल्याण मुरबाड हायवे ज्यावरती भरपूर सारे अपघात होतात. वळणाचे रस्ते आहेत त्यामुळे ते अपघात देखील पाहायला मिळतात आपल्याला. पण क्रिकेट खेळत असताना वळणारे चेंडू देखील तितकेच घातक असतात आणि त्या घातक बॉलवरती धावा देखील बनत नाहीयेत. विकेट टेकिंग गोलंदाजी होती. चांगली गोलंदाजी गोलंदाज राजू यांच्या वतीने. शेवटचा बॉल. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. नोमॅन्स लँड मध्ये बॉल जरूर लँड होतोय. आली मैदानावरती सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. नाना यांच्या वतीने झाली आहे मिस्टेक आणि मैदानावरती आपण पाहू शकतो आलियाची मात्र बघता बघता डबल आणि धावसंख्या 50 अप. 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सो 52 52 धावेंचं लक्ष मैदानावरती जरूर ठेवण्यात आलंय. कार्तिक 11 या संघाच्या वतीने जाणता राजा ABC 11 या संघासमोर. जबरदस्त आपल्याला कमबॅक पाहायला मिळाला. पहिले 2 षटक थोडेसे महागडे होते त्यानंतर कमबॅक करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळाला तो म्हणजे जाणता राजा ABC 11. 5 षटकांची समाप्ती झाली आहे. धावसंख्या फलकावरती 51 51 धावा आणि 52 52 धावेंचं लक्ष देखील आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच ब्रह्मा वॉरियर संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला टॉस साठी या ही विनंती असेल आणि पाटील प्रतिष्ठान संघ त्यांना विनंती असेल तो कक्ष जर थोडासा खाली करा. आपण जाणार आहोत टॉसच्या दिशेला. दोन्ही संघांचे कर्णधार चला उपस्थित आहेत टॉस साठी. ब्रह्मा वॉरियर संघ 1 बॉल 1 ची गरज असताना काय जबरदस्त कामगिरी झाली. जीव झोकून पळाले. धरके आगे जीत आहे. 1 धाव देखील कंप्लीट झाली. 2 पॉइंट देखील मिळाले. 1 विन देखील मिळाली. दुसरीकडे पाटील प्रतिष्ठान दोन्ही संघ 1-1 मॅच जिंकलेत. आता विजयरथ कुठल्या संघाचा थांबेल. इंटरेस्टिंग मॅच आहे. झालाय टॉस आणि टॉस जिंकलाय ब्रह्मा वॉरियर्स. धीरज भाऊ डिसिजन गोलंदाजीचा घेतलाय. पाटील प्रतिष्ठान संघ बॅटिंगच करायला प्रेफर करतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळतोय. सो टॉस का बॉस कक्षामधून न्यूज येते. टॉस जिंकलाय ब्रह्मा वॉरियर्स संघाने. डिसिजन फिल्डिंगचा तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय पाटील प्रतिष्ठान संघाला. लगेच आपण सेकंड इनिंगला देखील सुरुवात करतोय. जसा सेकंड इनिंगला सुरुवात होईल
आमचे अत्यंत जवळचे मित्र, वन ऑफ द टॅलेंटेड कॉमेंटेटर इन टेनिस बॉल क्रिकेटचा मॅजिकल व्हॉइस, अर्थातच आपल्या सोबतीला जॉईंट होतील अनुजी मोरे सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. प्रसन्न चव्हाण सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात की आज पहिल्या सत्रामध्ये. आणि जाव्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. नुकतंच आपण पाहिलं होतं जिथे या स्पर्धेचे शिल्पकार आणि अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि अंबरनाथ नगर परिषदचे विद्यमान नगरसेवक सन्मान्य आदरणीय, प्रत्येकाच्या गळातील ताईत म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे, सन्माननीय उमेशजी पाटील साहेब, त्यांचं इथे आगमन नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. अथक परिश्रमानंतर हे खऱ्या अर्थानं हे मैदान आपल्याला लाभलंय. ही स्पर्धा तब्बल 8 वर्षानंतर तुम्हाला पाहायला मिळते. स्वॅकेटवरती नाना, सूर्यकांत चौगुले, एक स्टारकास्ट खेळाडू, हे आधी 3 टॉप क्लास नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सूर्यकांत चौगुले, अर्थातच नाना. कित्येक आपण पाहिलं असेल, कित्येक पावसाळे, कित्येक हिवाळे, कित्येक उन्हाळे ज्यांनी क्रिकेट क्षेत्रामध्ये पाहिलेत आणि कित्येक नाव या संपूर्ण क्रिकेट क्षेत्रामध्ये आपलं कमवलं असे खेळाडू सूर्यकांत. आणि त्यांच्या पाठमधून आलेला हा हवा के साथ साथ आणि घटा के संग घुटना टेक और सिक्सर देख चिरन. संध्याकाळच्या सत्रामध्ये वेलकम. व्हिडिओ भरपूर चर्चेत आता राहिली आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. नुकतीच आम्ही पाहिली अजय पाटील यांची, इंस्टाग्रामवरती भरपूर फेमस आहे. आणि नक्कीच आज प्रथमेश पाटील यांची देखील रील व्हायरल होणार आहे, कारण की 3 बॉल 3 षटकार त्यांच्या पाठमधून आले. त्यांची देखील रील नक्कीच व्हायरल होईल सोशल मीडियावरती. काय बॅटिंग केले, कारण की नावाप्रमाणे स्पर्धा उमेशजी पाटील साहेबांची स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये पाटील खेळतात, त्यामुळे नो डाऊट नेहमीच सातत्याने चर्चा होईल. अजय पाटील असतील, कालचा दिवस यांनी गाजवला, आज प्रथमेश पाटील यांनी गाजवला. पाटील ब्रँड नेहमीच सातत्याने आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. की अंबरनाथ म्हटलं तर पाटील हे ब्रँड आहे. संपूर्ण आपण पॅटर्न पाहिला, नेहमीच सातत्याने चर्चेत राहिला. बॉल तयार, स्नेहल बॉलिंग मार्कवरती आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला आडवा पाटने पार्लर स्ट्रोक खेळलेत. आपण जर पाहिलं तर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा कॉल आणि अखेर 2 धावा होतात कंप्लीट. 2 धावा मिळतात. दाफल जम पोहोचेल दुहेरी अंकामध्ये 10 ऑन बोर्ड. 10 धावा दाफलकावरती होत्या, परंतु आता 2 धावा ऍड झाल्यात आणि 12 धावा दाफलकावरती आहेत. 5 बॉल आणि 12 धावा दाफलकावरती आहेत. टार्गेट आपण जर पाहिलं तर 52 धावांचं लक्ष होतं. 52 धावांचं आव्हान इथे जरूर तुम्हाला पाहायला मिळालं होतं. पुढचा बॉल, शेवटचा बॉल, ओव्हर द कव्हर सीट केलाय. व्हॉट अ स्ट्रोक इट वॉज. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. अमोल यांच्या बॅटमधून आलेला हा विस्फोटक बॅटिंग करणारा अंदाज मध्ये चौकार. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय षटक क्रमांक 2 गोलंदाजी करत असताना इथे आमंत्रित करण्यात आले. बॉलिंग मार्कवरती बाबू आलेत. ओव्हर नंबर 2 तेजस बॉलिंग मार्कवरती आहेत. दोन्ही सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये अमोल आणि नाना हे नाक्षमध्ये खेळताना पाहायला मिळतात. एक ब्रँड आहे अंबरनाथचं. नाना म्हटलं तर अनुभवी खेळाडू, कित्येक वर्ष या सर्वस्व क्रिकेटसाठी ज्यांनी दिलंय. हो, पहिलाच बॉल मिस टायमिंग. उंच तर गेला, फिल्डर आहे दूरपर्यंत, तिथे कलेक्शन नाही मिळणार, कारण की दूर होते बॉल पासून, आतमध्ये ढकललाय. तोपर्यंत या 2 धावा जरूर एकवडल्या जातील. 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये चेंज आणि दाफलक जम पोहोचेल 18 ऑन बोर्ड. 18 धावा दाफलकावरती आहेत.
वन नंबर आपण पाहतोय टुचाक्या प्रगतीपथावरती अंबरनाथ प्रीमियर लीग आपल्या सन्मानाची स्पर्धा, हक्काची स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते. संपूर्ण आज प्रत्येक घरोघरात ही स्पर्धा पोहोचली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अंबरनाथ, आणि अंबरनाथ म्हटलं तर त्याच्यामध्ये अंबरनाथ प्रीमियर लीग 2026 चे थरार. लोकेश देखील इथे येत आहेत. आपलं स्वागत लोकेश. इथे सिंगल जरूर मिळेल. वाईट +1 म्हणजे 2 धावा इथे ऍड होतात स्कोर कार्ड वरती, आणि आता तिसरी देखील कंप्लीट होईल. यस, क्या बात आहे. जिथे 1 धाव ही नव्हती तिथे 3 धावा इथे मिळाल्यात, म्हणजे बाय 1 गेट 2 फ्री. टोटली ते 3 धावा ऍड होतील स्कोर कार्ड वरती, आणि धावफलक जम पोहोचेल 21. 21 धावा धावफलकावरती आहे. 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. बॉल तयार पुनश्च एकदा. चला, वेळ घेऊ नका, स्पीडअप करणं गरजेचं आहे. आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. आज देखील 10 मॅचेस आहेत. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो यॉर्कर लेनला टाकण्यात आला, परंतु इथे पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर्सला डीप मध्ये फिल्डर तिथे पाहायला मिळेल. इथे एक सिंगल फक्त मिळेल, आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 22. 22 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. 2 बॉल कंप्लीट झालेत, आणि 22 धावा धावफलकावरती 22. 22 धावा धावफलकावरती आहेत. बावन्न धावांचं लक्ष होतं. 22 धावा तर धावफलकावरती बनल्या गेल्यात. आता अजूनही 30 धावांची गरज आहे. येणारे 22 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. एका बाजूला फाईट करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल कार्तिक 11, सन्मान्य आदरणीय विद्यमान नगरसेवक शैलेशजी भोईर साहेब यांचा संघ आहे कार्तिक 11. तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय या मध्ये टीम जाणता राजा 11 संघ पाहायला मिळतोय. ABC अर्थातच अनिलजी गायकवाड साहेब ही चर्चा नक्कीच राहिली आहे. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत, आणि नेहमी सातत्याने क्रिकेटवरती अत्यंत प्रेम करणारा असं व्यक्तिमत्व आहे. बघा, LED स्क्रीनच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती, आपण तिथे स्क्रीनच्या बाजूला थांबू नका प्लीज, विनंती आहे. दादा, प्रेक्षक तिकडे कोण आहेत? चला, जे बसलेत त्यांना विनंती आहे थोडंसं तिकडून साईडला व्हा प्लीज, विनंती आहे. दादा, ब्लॅक टी शर्ट तिथून प्लीज साईडला व्हा, विनंती आहे. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 22. 22 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. अजूनही इथून पुढे या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 2 बॉलसाठी बाकी आहे. 2 टू गो. बॉल तयार ऑन साईडला पुन्हा एकदा. इथे अजून एक सिंगल मेल, आणि धावफलक जम पोहोचेल ते म्हणजेच 23. 23 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे षटकातील. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळतोय. संध्याकाळचं पर्व आहे. अंबरनाथ प्रीमियर लीग 2026 चे थरार. ही स्पर्धा अगदी संपूर्ण अंबरनाथने डोक्यावरती घेतली आहे, कारण की स्पर्धा मानाची आहे. त्यांना देखील माहिती आहे तब्बल आज 7 ते 8 वर्षानंतर हे संपूर्ण अंबरनाथ खेळतो एकत्र. पुढचा बॉल सूर्यकांतचा वार. A1 क्वालिटीचा, सूर्याला गवसणी घालणारा A1 क्वालिटीचा नाराजच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार, सिक्सर. सब ओके लाइटमॅन? सर्व ओके. लाईट वाले दादा सर्व ओके? ओके. आता लाईट्स ऑफ करा आपण. 18 बॉल आणि 23 धाव्यांची गरज आहे नाना. येणारे 18 बॉल आहेत आणि 23 धाव्यांची गरज. जरूर पाहायला मिळतील. आता प्रकाश मैदानात जातमध्ये काय करेल? मॅच मध्ये प्रकाश टाकेल का? आपली चमक सोडेल का या स्पर्धेमध्ये? प्रकाश बॉलिंग मार्कवरती आला. चला स्पीडअप करा फिल्डिंग टीम कार्तिक 11. स्पीडअप करणं देखील गरजेचं आहे.
त्या बाजूला आपण पाहिलं तर सूर्यकांत नाना इन ॲक्शन मध्ये खेळतात. जिम्मेदारी या स्पर्धेची मोठी आहे. अजून कबड्डीमध्ये नाव मोठं आहे, परंतु या मॅचमध्ये देखील नाव मोठं केलं आपलं. मेहनत भरपूर आहे, कारण की संपूर्ण अजून कमिटी दुसऱ्या बाजूला अनंत वाघ मॅगी देखील खेळतात. म्हणजे नाना वर्सेस मॅगी हे बॅटल मैदानात आतमध्ये रंगलो आहे. इकडे आपण पाहतोय वाईटचा कॉल येतो. अतिरिक्त धाव इथे ॲड होईल स्कोर कार्डवरती. अतिरिक्त धावेच्या मदतीने दाफलक पोहोचेल 30 धावा दाफलकावरती येणाऱ्या आता 18 बॉल आणि 22 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल आणि 22 धावेंची गरज. सर्वान आमचे व्यंकटेशजी मडिवाल इथे उपस्थित होतात. वेलकम व्यंकटेश बाय, आपलं स्वागत आहे. यावेळी स्विच हिट, रिव्हर्स स्विच हिट केला. फिल्डर तिकडे मागे आहे डीप मध्ये. एक सिंगल जरूर मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 31. 31 धावा दाफलकावरती आहेत. आता येणारे आपण पाहतोय 17 बॉल आणि 21 धावेंची गरज. नाना काय बॅटिंग करतात. 7 बॉल फेस करत असताना आपण पाहिलं असेल जिथे फक्त 17 ते 18 धावा विस्फोटक बॅटिंग इथे मात्र मैदानात आतमध्ये केली आहे. 7 बॉल फक्त फेस करत असताना 18 धावा आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आल्यात. आणि आता येणारे 17 बॉल 21 धाव्यांची गरज. मोलतियार प्रकाश वर्सेस नाना हे बॅटल मैदानात आतमध्ये रंगतोय. ब्लॉकबास्टर सिनेमा मैदानावरती आहे. एका बाजूला जांताराजा 11, दुसऱ्या बाजूला कार्तिक 11. कोण जिंकेल मॅच? पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो फिल्डर प्रयत्न केले होते, एफर्ट्स लाजवाब होते. बघा प्रेक्षकांना विनंती आहे, काल देखील आपण म्हटलं होतं की पाय तुम्ही वरती घेऊन तिथे बसा. लास्ट अँड फायनल कॉल आहे, नाही तर सर्वांना तिथे उठायला लागेल. प्लीज बघा सहकार्य करा. आम्हाला देखील माहिती आहे मॅच इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला देखील मॅच पाहायची आहे, परंतु दादा तिथे वरती बसा. विनंती आहे तर सर्वांना एकामुळे उठायला लागेल. बघा अजून कमिटी तिथे पोहोचेल तर सर्वांना उठावं लागेल. दादा जे उभे आहेत त्यांना विनंती आता की आपण पायावरती घेऊन बसायचंय. बोलत यार इथे तुम्हाला जरूर पाहायला मिळेल जिथे एक सिंगल लेग बाईसच्या माध्यमातून जरूर एक वडण्यात आली आहे. चौतीस धावा 34. 34 धावा दाफलकावरती येणारे आता 15 बॉल आहेत आणि 18 धावांची गरज. त्याच दरम्यान आमचे उत्कृष्ट खेळाडू लेजंड क्रिकेटर आणि अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष रफीक खान, आपलं मनपूर्वक स्वागत है सर. आप आ जाइए. कतई दिल से स्वागत है. वेलकम. अपनी टूर्नामेंट अंबरनाथ प्रीमियर लीग 2026 का मुकाबला यहाँ पर जारी है आणि उद्या नक्कीच 40+ आहे, त्यामुळे इन ॲक्शन मध्ये खेळताना कदाचित दिसतील जरूर. रफीक भाई आप आ जाइए, आपका स्वागत है. वेलकम. सहाव्या मॅचच्या दिशेने एक चांगली मॅच मैदानात रंगते जरूर. 14 बॉल आणि आता 18 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. आने वाले 14 गेंदे शेष, 18 रनों की जरूरत है मैच में. बहुत ही बेहतरीन मुकाबला मैदान के बीच जारी है. एक बनाम फाइट करते हुए टीम कार्तिक 11 और उसके सामने फाइट करते हुए टीम जानता राजा ABC 11. गेंदबाज तैयार, फिर से एक बार स्ट्राइक पर बल्लेबाज लॉफ्टेड स्ट्रोक खेलने की कोशिश यहाँ पर, और यहाँ पर बैटर बॉल का कुछ भी यहाँ पर संपर्क होता नहीं. डॉट बॉल की यहाँ पर समाप्ति होती हुई बिंदी गेंद. आने वाले 13 गेंदे शेष और 18 रनों की जरूरत. येणारे 13 बॉल आहेत आणि 18 धावांची गरज या मॅच मध्ये. संध्याकाळचं सत्र आहे, याच पर्वामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये एक टॉप क्लास स्पर्धा नियोजन आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. 13 बॉल आणि 18 धावांची गरज. बॉलत यार स्ट्राइक एंडवरती अमोल. पावलांचा वापर, उंच तर गेल्या बॉल भरपूर उंच आहे. डाऊन द बॉल 4 फिल्डर येतात, जज करतात आणि अखेर तेजसनी टिपला जाईल आणि बॅटर अमोल झालेत फेल. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर.
आणि त्यांच्यामध्ये मान्यवरांची उपस्थिती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण आदराने नक्कीच उपस्थित व्हायचं आहे. मी सातत्यानं चर्चा राहिली आहे, साहेबांची देखील इथे उपस्थिती. आणि नेहमीच कालपासून आपण पाहतोय पाहुण्यांची मांडियाळी भरपूर तुम्हाला पाहायला मिळतोय, कारण की खास करून या अंबरनाथ क्रिकेटवरती अत्यंत सर्वांनी प्रेम केलं आहे आणि खास करून उमेशजी पाटील साहेबांवरती हे प्रेम आहे. यसोटी मॅचच्या दिशेने आपण वळतोय. पुढचा बॉल बॅटरपासून बाहेर, ऑफ स्टिकच्या बाहेर, भरपूर दूर होता. इथं वाईटचा कॉल येतोय. वाईट बॉल आलाय. सुरुवात इथं वाईटने केली आहे आणि आता येणारे 12 बॉल आहेत आणि 17 धाव्यांची गरज आहे. या 12 बॉलमध्ये कोणाचे 12 वाजणार आहेत ती येणारी वेळच सांगून जाईल. 12 बॉल 17 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंडवरती सूर्यकांत, चौगुले, अर्थातच नाना, एक लेजंड क्रिकेटर आहेत आणि चर्चा होणार आहे या मॅचमध्ये. हो, बॅकफुटला आपण पाहतोय, पंच केलाय थोडंसं एकदा पॉइंटच्या डोक्यावरून. हो, इथे मिसफील्ड झाली आहे, मागे चाललाय बॉल आणि अखेर प्रयत्न देखील केले नाही त्यांनी. अखेर बॉल गेला सीमा पार, आला नशिबाचा वार, चौकार. क्या बात आहे. संतोष मडिवाल हार्ड हिटर बॅटर म्हणून ओळख राहिली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि कॅप्टन जतीन पाटील यांच्या वतीने कॅश प्राइज आलाय. संतोषसाठी सलगचे 2 षटकार जर आले तर रोख रक्कम 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे संतोष मडिवाल यांच्यासाठी. 11 बॉल आणि 13 धाव्यांची गरज. बॉल तयार. होय, ते मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर जज करतात परंतु फिल्डर पासून दूर गेला बॉल. एक सिंगल तर मिळेल. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय दाफलक जम पोहोचेल. 40 ऑन बोर्ड. आता येणारे 10 बॉल आहेत आणि 12 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. 10 बॉल आणि 12 धाव्यांची गरज. दहा बॉल 12 धाव्यांची गरज. काटाकीर अशी लढत आहेत. या धावा डिफेंड देखील होऊ शकतात. हे क्रिकेट आहे, अनप्रेडिक्टेबल खेळ आपण नेहमी म्हणत असतो. काल आपण पाहिला जिथे धावा डिफेंड झाल्या होत्या काल रात्रीच्या पर्वमध्ये. हाफ ट्रॅकर संतोष स्ट्राईक एंडवरती आहेत परंतु पहिलाच बॉल पॅरलर स्ट्रोक खेळलेत. एक सिंगल स्ट्राईक रोटेट. समीकरणमध्ये चेंज. एक सिंगल डबलचं कॅल्क्युलेटिंग क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आता येणारे 9 बॉल आहेत
आणि 11 धावांची गरज मैदानात 7 मध्ये. 9 बॉल आणि 11 धावांची गरज मैदानात 7 मध्ये पाहायला मिळते. बॉल तयार, बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा बॉल तयार आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय प्रगतीपथावरती 4था तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. ऑन गोईंग आहे. 9 बॉल आणि 11 धावांची गरज मैदानावरती पाहायला जरूर मिळते. बॉल तयार, लेफ्ट आर्म राऊंड विकेट, हाफ ट्रॅकर ऑन साइडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर भरपूर दूर फेकून दिलाय. बॉल कॅच तिथे बाहेर आयवा जेल पकडलाय आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइस त्याला मिळाला. हेच खऱ्या अर्थानं संघर्ष तिथे मैदानाचा बाहेर त्यांनी केलाय. प्रयत्न करत राहा आणि तेच मात्र त्यांनी सांगितलं. मगाशी उमेश दादा यांनीच कॅच सोडली होती बाहेर या छोट्या पॅकेटने आणि त्या छोट्या पॅकेटने यावेळेस मोठा धमाका 1000 रुपये आज घेऊन जाईल तो घरी. क्या बात आहे, धावत येतोय. हलक्या हाताने स्लाइस केलं, फक्त दिशा दाखवली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जिथे मैदानाच्या बाहेर 1000 कॅच साठी आहेत, डायरेक्ट हिट साठी देखील 1000 आहेत आणि त्यामुळेच का इथे कदाचित तिथे देखील रेस लागली की काय मैदानाच्या आत. मला मॅच सारले परंतु 1000 तर भेटू शकतात हेच मात्र सांगितलं होतं की काय. त्याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती उपस्थित विद्यमान नगरसेवक सन्मान्य आदरणीय चंद्रकांतजी बोहीर साहेब यांच्या शुभाशा आपण देतोय. 1000 रुपयाचा कॅश प्राइज सन्मान्य उमेशजी पाटील साहेब यांच्या वतीने आहे ते या संपूर्ण स्पर्धेसाठी आणि विद्यमान नगरसेवक इथे उपस्थित आहेत. यांच्या शुभाशा कॅश प्राइज देण्यात आलाय. क्या बात आहे. ओव्हर नंबर आपण पाहिला तर 4 काही कंप्लीट, 49वा धाव फलकावरती. आता येणारे 6 बॉल आहेत आणि 3 धावांची गरज आहे. एका बाजूला पूर्णपणे मॅच झुकली आहे असं म्हणावं लागेल, परंतु काय बॅटिंग केली आहे सूर्यकांत नानानी, कमाल, लाजवाब कामगिरी. हॅलो चेक. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करणं देखील गरजेचं आहे. येणारे आता 6 बॉल आहेत आणि 3 धावांची गरज या मॅचमध्ये. सहा बॉल आणि 3 धावांची गरज या मॅचमध्ये. मॅचमध्ये फक्त अवसर एक तर शिल्लक आहे. वैयक्तिक आपण नानाचा जर विचार केला 14 बॉल फेस करत असताना 33 धावा आल्यात, परंतु तो संतोष आणि इथे कॅच ड्रॉप सगळ्यांच्या तोंडावरती हो आलं कारण की महत्वाची विकेट होती. पाच बॉल आणि 2 धावेची गरज. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय नाना चांगली बॅटिंग केली आहे आणि या स्पर्धेमध्ये चांगलं आयोजन केलं आहे आणि मेहनत आपल्या समोर पाहायला जरूर मिळते. आमचे KP असतील, त्यानंतर आमचे नाना असेल, अनंत वाघ मॅगी असेल, अजय पाटील असतील, प्रथमेश पाटील असतील, आमचे खास करून DM फिटनेसचे ओनर, त्यांचं देखील विशेष कौतुक कारण की संपूर्ण टीम आहे आणि या 6 व्यक्तिमत्व आहेत जे 6 फेसेस चेहरे तुम्हाला पाहायला मिळतात ना की त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या समोर आली आहे. हाफ ट्रॅकर, अतिरिक्त बाउन्स, अखेर एक सिंगल कंप्लीट आणि या बॉलवरती जर संतोष मडिवालने षटकार ठोकला तर अजय पाटील यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइस आणि कॅप्टन जतीन पाटील यांच्या वतीने देखील 2000 रुपये, म्हणजे टोटल आता 4000 रुपयाचा कॅश प्राइज आहे संतोष मडिवाल यांच्यासाठी. क्या बात आहे. आता कॅश प्राइज ऑन आहे. मॅच एका बाजूला झुकली आहे. स्कोर इज लेवल. 4 बॉल आणि 1 धावेची गरज. 4 बॉल 1 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये. चला वेळ घेऊ नका, विनंती आहे. हो इथे आपण पाहतोय बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये, परंतु अखेर काय स्ट्रेचिंग केली तिथे संतोषनी, वा. इकडे परतावा लागेल. विकेटच्या माध्यमातून फलंदाज होतील बाद. संतोष बॅक टू डकआउट. 3 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आता या मॅच मध्ये. मॅच पलटू देखील शकते. क्रिकेट आहे
असे कित्येक सामने आपण पाहिलात, परंतु स्वतःवरती विश्वास ठेवणं, जिद्द ठेवावी लागेल स्वतःवरती. 3 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता मैदानात आतमध्ये. स्कोरीज लेवल विजयाच्या उंबरट्यावरती बॅटिंग करत असताना टीम जाणता राजा ABC 11 हा संघ पाहायला मिळतोय. घडलंय तरी काय, चला वेळ घेऊ नका मॅगी दादा, स्पीडअप करणं गरजेचं आहे. तीन बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस केलेत. 3 बॉल 1 हवेमध्ये लॉफ्टेड स्ट्रोक आणि इथे सामना केला फिनिश. बॉल जाईल सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार, बाट टाकवली, सामना फिनिश केला. सांगितलंय की मी पट्ट्या अजून उर्वरित आहे. हा केला शेरताबाई, 1 मॅन आर्मी.